महामार्गाच्या कामामध्ये काम होत असताना आपला हा जो ओढा आहे, या ओढ्याला पूर्वी पाईपलाईन 2-3 पाईप होते, ते पण अर्धे बुजलेले आहेत. आणि म्हणून पावसाळा आला की बऱ्यापैकी इथं पाणी अडून आपल्या इथं मागच्या सगळ्या कॉलन्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरायचं. आणि म्हणून जेव्हा आता या रस्त्याचं काम होत आहे, हीच आपल्याला वेळ आहे की इथं पाईप न देता एखादा छोटा पूल जर दिला तर हे पाणी इथं अडणार नाही, आणि न अडल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील पाणी शिरणार नाही. दुर्दैवानं या रस्त्याचं जेव्हा DPR बनवला गेला त्यावेळेस इथं ओढ्यावरती पूलच पकडलेला नाही, असं आज लक्षात त्या ठिकाणी आलं. मागं मी अधिकाऱ्यांबरोबर बोलाल त्यावेळेस त्यांनी करतो म्हणून सांगायचे, पण मात्र प्रत्यक्षामध्ये आज जेव्हा ड्रॉइंग बघितले त्यावेळी बाकीच्या ठिकाणी पकडलेत, पण इथं मात्र काय पुलाची प्रयोजन पकडलं गेलेलं नाही. आणि म्हणून आता कॉन्ट्रॅक्टरचे अधिकारी जे मेन कॉन्ट्रॅक्टर या रस्त्याचे आहेत त्यांचे अधिकारी इथं आलेले आहेत, आणि ज्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI त्यांचे पण या जिल्ह्याचे जे मेन अधिकारी आहेत त्यांच्याशी फोनवरून माझं बोलणं झालं. त्यांचे देखील दुसरे कन्सल्टंट अधिकारी खालचे इथं आलेले आहेत. तर त्यांनी त्याच्यावरती मार्ग सांगितलाय की नगरपालिकेने आम्हाला पत्र द्यावं आणि त्यावरती आम्ही याचं पकडू, असं त्यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याला काही खूप मोठी प्रोसिजर नाही, आणि त्यामुळं हे वरचं जे डांबरीकरण देखील आम्ही थांबवायचा निर्णय घेतलाय. वरचं काम इथं आपले स्थानिक कॉन्ट्रॅक्टर गायकवाड त्यांचंच काम आहे. त्यांच्या माणसांनाही सांगितलं की जोपर्यंत ब्रिज इथला होत नाही तोपर्यंत पुढं काय याच्यावरती आता काय टाकू नका, त्यांनी मान्य केले. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी देखील सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं पुढच्या 1-2-3 दिवसाची प्रक्रिया त्याला लागेल. मी नगरपालिकेला देखील अध्यक्षांनी देखील फोन केला, मी बोललो नगरपालिकेच्या, आता ह्यांना घेऊन आम्ही नगरपालिकेतच जाणार आहोत नॅशनल हायवेच्या इंजिनियरना. त्यांना पाहिजे तसं पत्र देऊन नगरपालिका पत्र देईल, त्याचं अप्रुव्हलला ते काय असेल त्यांची प्रक्रिया करून नाही. आताच टाळ्या वाजूच नका कोणी, जोपर्यंत झाल्यावर आपण नंतर हे घेऊ.